नमस्कार मित्रांनो, मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। आज भारतात एक असं नाव चर्चेत आहे जे ऐकताच काहींच्या डोळ्यात श्रद्धेची चमक दिसते तर काहींच्या मनात प्रश्न आणि संशय निर्माण होतात। हे नाव आहे धीरेंद्र कृष्ण शास्त्री, ज्यांना लोक बागेश्वर धाम सरकार किंवा बाबा बागेश्वर म्हणून ओळखतात। अवघ्या 26 ते 27 वर्षांच्या या तरुणाने काही वर्षातच लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण केलंय। सोशल मीडिया, यूट्यूब आणि त्यांच्या दरबाराच्या माध्यमातून ते लोकांच्या समस्या सोडवतात, मनातील विचार ओळखतात, भूतबाधा दूर करतात आणि भविष्य सांगतात असे दावे केले जात आहेत। पण या सर्व गोष्टींच्या मागे नेमकं सत्य काय आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्हा येथे जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर पासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या गढा या छोट्याशा गावात 1996 साली धीरेंद्र यांचा जन्म झाला। वडील रामकृपाल गर्ग आणि आई सरोज गर्ग यांच्या कुटुंबात ते सर्वात मोठे होते। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। वडील पूजापाठ करून मिळणाऱ्या अल्प दक्षिणेवर घर चालवायचे। कधी कधी भिक्षा मागण्याची ही वेळ यायची। लहानपणीच धीरेंद्र यांना मंदिराकडे ओढ होती। त्यांनी लहान वयातच पूजा करायला सुरुवात केली आणि त्यांच्या आजोबा सेतुलाल गर्ग यांच्याकडून धार्मिक विधी आणि याज्ञिक परंपरा शिकल्या। धीरेंद्र शास्त्री स्वतः सांगतात की त्यांच्या आजोबांनी त्यांना स्वप्नात अज्ञातवासात जाण्याचा सल्ला दिला। त्या काळानंतर त्यांनी परत येऊन दरबार सुरू केला आणि हळूहळू लोकांचा प्रतिसाद वाढू लागला। शाळेतील त्यांच्या ओळखीची लोक सांगतात की ते अभ्यासात विशेष प्रावीण्य नसलेले विद्यार्थी होते। काही काळ ते गावातून गायब झाले होते आणि परत आल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वात मोठा बदल दिसून आला। त्यांनी रामभद्राचार्य यांना आपलं गुरु मानलं, ज्यांचा प्रभाव धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातही मोठा आहे। त्यांच्या लोकप्रियतेचा मोठा टप्पा इंटरनेटमुळे गाठला गेलाय। यूट्यूब, फेसबुक आणि विविध धार्मिक चॅनल्सच्या माध्यमातून ते झपाट्याने लोकांपर्यंत पोहोचले। त्यांच्या कंटेंटमध्ये लोकांच्या दैनंदिन समस्यांवर उपाय, कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी, श्रद्धा आणि अध्यात्म यांचा समावेश असतो। दरबारात दररोज हजारो लोक उपस्थित राहतात, तर विशिष्ट दिवशी ही संख्या लाखांपर्यंत पोहोचते। लोक टोकन टाकून आपली पाळी येण्याची वाट पाहतात आणि नाव जाहीर झाल्यावर त्यांना बोलावलं जातं। मात्र ते स्वतः वारंवार सांगतात की ते कोणताही चमत्कार करत नाहीत। हे सर्व बालाजींची कृपा आहे आणि ते फक्त माध्यम आहेत। तथापि या प्रचंड लोकप्रियतेसोबतच अनेक वादही निर्माण झालेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून त्यांना खुले आव्हान देण्यात आले होते की त्यांनी मंचावर येऊन आपली क्षमता सिद्ध करावी, मात्र ते या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी पुढे आले नाहीत। याशिवाय गडागावात सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचे आरोपही झालेत, ज्यामध्ये तलाव, स्मशानभूमी आणि इतर जागांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं। हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे आणि दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात आहेत। तसेच भूतबाधा काढण्याच्या पद्धती, काही सामाजिक विधानं आणि धार्मिक भूमिकांमुळेही ते चर्चेत राहिलेत। त्यांच्या काही वक्तव्यांवरून मोठे वाद निर्माण झालेत, विशेषतः हिंदू राष्ट्र आणि सामाजिक एकते संदर्भातील विधानांवरून। सर्वात अलीकडील वाद नागपूर येथे 24 एप्रिल 2026 रोजी घडला। एका धार्मिक कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या विधानावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली। इतिहासकारांनी या विधानाला ठोस पुरावा नसल्याचं सांगितलं आणि अनेक राजकीय नेत्यांनीही त्यावर आक्षेप घेतला। या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की इतिहासाची चुकीची मांडणी स्वीकारली जाणार नाही। अखेरीस धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देत कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर माफी मागितली। दुसरीकडे अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत। मात्र जादूगर आणि मेंटलिझम तज्ञ सुहानी शहा यांच्यासारखी लोक सांगतात की समोरच्या व्यक्तीचे हावभाव, बोलण्याची पद्धत आणि मानसशास्त्रीय संकेत यांचा अभ्यास करून मनातील गोष्टी ओळखणं शक्य आहे। ही एक कौशल्यपूर्ण कला आहे, चमत्कार नाही। त्यामुळे काही जण या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात तर काही जण त्याला दैवी शक्तीचं रूप समजतात। तुम्हाला काय वाटतं, धीरेंद्र शास्त्री खरोखरच मन वाचू शकतात का, की ही एक प्रभावी परफॉर्मन्स टेक्निक आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।